आराध्य दैवत मराठी मातेच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करतो। सरनोबत कोंडाजी रायाजी शेलार अर्थात शेलार मामा, आमचे शेलार मामा भावा मी सांगते आणले अर्थात शेलार मामा, ज्यांचं मूळ गाव मी सांगतोय, मला बी इतिहास आहे। बाई बसली आहे ना, ते त्यांचं घर हो, आणि तुमच्या पाठीमागे आहे ना, हा ती वशिष्ठी नदी हो। रामाची। मी चंद्रकांत कळंबे, नरवीर तानाजी मालुसरे चॅरिटेबल उत्सव समिती ट्रस्टचा अध्यक्ष आमचे मंडळी या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी हा इतिहास पाहिल्यानंतर माझाही जन्म इतिहासाच्या भूमीमध्ये झालेला उमरठ्या गावी पावणे 400 वर्ष जवळजवळ होती। सुभेदार तानाजी मालुसरे यांना गेल्यानंतर आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रहिवाचं हा ज्याने रक्ताने अमर इतिहास लिहिला, ज्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांचे मामा शेलार मामा यांनी गोडवली या गावी ज्या वेळेला यवनाने हैदोस घातला, तानाजी आणि सूर्याजी हे दोन छोटे बंधू, कारण त्यांच्या वडिलांना ज्या वेळेला लढाईत मारल्या गेलं त्यावेळची परंपरा होती शत्रूची की शूराचं रक्त मिटवायचं। ज्यांच्या रक्तामध्ये शूरत्व आहे, ज्यांच्या रक्तामध्ये राष्ट्रप्रेम आहे, ते रक्त शिल्लक ठेवायचं नाही। त्यांचा गर्भामध्ये त्यांची हत्या करायची, मग त्या मातेच्या गर्भात जरी असला तो शूर, त्या गर्भामध्येच मारायचं, हे मोगलांच्या काळामध्ये त्यांची एक प्रणाली होती। आणि मग आपली ही दोन्ही मुलं सुखरूप राहावी म्हणून त्यांच्या आईनं अर्थात त्यांचे बंधू शेलार मामा यांचं गाव कुडपण हे ज्या ठिकाणी आपण आहोत बाबा, अधिक माहिती बाबांना बरीच आहे, पण थोडीफार मी बी इथे जन्मा आलोय। वयाच्या 5व्या वर्षापासून वयाचं 56 वर्ष माझं चालू आहे। मी इतिहासामध्ये जगतोय। जसं या ठिकाणी आज मी शेलार मामांच्या समाधीचं दर्शन घेतलं, आमचे रामचंद्र बुवा या ठिकाणी आहेत महाराज, आमची उंबरठेकर मंडळी आहे, की अनेक वेळा बाबा बघा आता योग आहे तुम्ही या ठिकाणी आहात। आज आम्ही खरं म्हणजे मंत्री मोदींना आणणार होतो, पण एक मोठी दुःखद घटना घडली, तर आपण शेवटला ती श्रद्धांजली अर्पण करू। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं हेलिकॉप्टरचा ऍक्सिडेंट होऊन ते निघून गेले। त्यामुळे आम्ही आज निवडणुकीचा प्रचार असताना सुद्धा प्रचार बंद केला, फक्त आम्ही सत्यांना भेटी देतोय। कुठल्या प्रकारचं राजकीय आम्ही उमेदवार असून सुद्धा हे घेतलं नाही। शेवटला श्रद्धांजली त्याची आपण अर्पण करू। बाबाने इथं आल्या आल्या मला देवीचं दर्शन बी घेऊन दिलं नाही, ते मला हे पुस्तक घ्या आणि त्याचं प्रकाशन केलं। ते या गावचे सुपुत्र, त्यांची जन्मभूमी कुडपण आहे आणि त्यांची कर्मभूमी उमरठ आहे। जशी तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी गोडवली आहे, त्यांची कर्मभूमी उमरठ आहे। आणि मग इथून शत्रू पाठलाग करून जर ती माता त्या मुलांना घेऊन गेली कुठे असेल, तर ते निश्चित आपल्या भावाकडे गेले, कारण भाव हा अत्यंत महत्वाचा असतो। तो प्राणपणाला लावून आपल्या भाषांची रक्षण करू शकतो। अशा विश्वासू भावाकडे कुडपणला ती घेऊन आली। इथे आल्यानंतर
इथेही शत्रू पाठलाग करेल, कारण पूर्वीच्या पायवाटा होत्या. जो आता आपण रस्ता करतोय ही पायवाट होती, घोड्यावरती येण्याची पायवाट होती, गुप्त वाटा होत्या. तो शत्रू इथे पाठलाग करेल आणि इथे माझ्या मुलांना तो मारेल किंवा माझ्या भाच्याला मारेल. ते रक्त, या विश्वरांचं रक्त ज्यांच्या अंगामध्ये, ते रक्त संपील, ज्या रक्ताची गरज या देशाला आहे, स्वराज्याला आहे, छत्रपती शिवरायांना आहे. इथून त्याने उमरटला आमच्या गावी आमचे पूर्वज अप्पाजी पाटील कळंबे यांच्याकडे त्यांची शेलार मामांची मैत्री किंवा स्वराज्यामध्ये असणारे आपले जे बांधिलकी आहे किंवा सोयीर संबंध आहे, या नात्याने सुरक्षित असत त्या आमच्या खोऱ्यात, अर्थात ढवली खोऱ्यामध्ये तिकडे शत्रू पोचू शकत नाही. तिकडचे जे कडे आहेत, तिकडचे ज्या पर्वत रांगा आहेत सह्याद्रीच्या, त्याला कुठल्याही प्रकारचे शत्रूला वळून येण्यासाठी वाट नाही. आणि अशा ठिकाणी शत्रूला फक्त एकच तिकडे मार्ग आहे, जो खालून आमच्या गावाच्या खालून जो येतो, बोरच पितळवाडी करून इकडून आला शत्रू. पण तो शत्रू येताना नक्कीच वर्ण दिसतोय, कारण आम्ही उंचावरती आहोत. त्या शत्रूला सहजपणे आपण मारू शकतो आणि आमच्या भाच्यांची सुरक्षा करू शकतो. म्हणून आमचे अप्पाजी पाटील, आमचे पूर्वज, यांच्या तिथे त्यांनी भेट घेतली. तिथे आमच्या बुवांचं घर आहे बाजूला, आमच्या बुवाचे आमचे चुलते या ठिकाणी आहेत. तिथे त्यांना लहानाचे मोठे केले आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जिथे भरतशेठ गोगावले, बघा योग कसा जुळून आहे, नातं कसं आहे बघा बाबा, की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जसं आता सैन्यामध्ये मिलिटरीतली पोरं आपली जातात आणि ट्रेनिंग घेतात, तसं त्या ठिकाणी ढालकाठी या ठिकाणी आखाडा होता बिरवाडीला. आणि ते मोठ्या आखाड्यामध्ये कुस्तीच्या मैदानं होती, त्यामध्ये कुस्त्या लढवायचे, दांडपट्टे खेळायचे आणि तिथे सैन्यामध्ये सिलेक्ट व्हायचे. तिथे तानाजी माळुसरे आणि सुर्याजी माळुसरे यांना घेऊन मामा गेले. त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी स्वतः आले होते तो आखाडा बघण्यासाठी. आणि महाराजांनी त्यांना चॉईस केलं, आखाड्यामध्ये घेतले वयाच्या लहानपणी, अत्यंत 10-15 वर्षाच्या आत. आणि त्या दिवसापासून छत्रपती शिवरायांचे सवंगडी तानाजी माळुसरे, शेलार मामा हे बनले. हा इतिहास आहे आंब्याच्या बागेत, हा इतिहास आहे. त्यामुळे मधल्या काळात थोडासा संभ्रम निर्माण झाला. बाबा स्पष्ट या ठिकाणी बोलतोय मी, की आमची उमरटकर मंडळी मला नेहमी विचारते की जिथे छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी माळुसरे यांचं निधन कोंढाणा किल्ल्यावरती झालं युद्धामध्ये, ते त्या ठिकाणी धरातीर्थी पडले. तिथून त्यांचं प्रेत घेऊन लढाई संपल्यानंतर गड आला पण माझा सिंह गेला, हे उद्गार महाराजांच्या तोंडून आहेत. म्हणजे लढाई संपल्यानंतर उमरटे या गावी, त्या कालचं उमरठे गाव, आजचं उमरटे या गावी तानाजी माळुसरे यांचे प्रेत घेऊन आल्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ त्या ठिकाणी हजर राहून त्या ठिकाणी त्यांचा पार्थिवाला त्या ठिकाणी अग्निसंस्कार केले. ती समाधी उमरटला आहे. कालांतराने तुमचा संभ्रम आहे तो मी काढतो या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचा. आणि आमच्या बाबा, मी परवा आला होतो, यांना विचारलं एक वाक्य, त्यांच्या घरी मामांचा फोटो होता. मी विचारलं तुम्ही कोण, चेहरा त्यांचा सांगतोय, मिशा सांगतो ते शेलार मामाचे वंशज असावे असा माझा अंदाज झाला. तर त्यांना मी विचारलं एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही. ते असो, त्याचं उत्तर ते ह्याच्या पुढे नक्कीच द्याल तुम्ही. म्हणून आम्हाला इथं 2 मिनिटं बोलायची संधी तुम्ही दिली. थोडंसं इतिहास बाबा सांगतीलच, मी सांगतो किंवा सांगितलं असेल बाबांनी. त्यामुळे तुम्ही उद्यापासून ताट मानेने मी चंद्रकांत कळंबे नरवीरांचा त्या ठिकाणी असणारा सोयरा सांगतोय, ताट माने शेलार मामांचे वंशज तुम्हीच आहात. त्याचं कारण सांगतो या ठिकाणी की अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक शेलार आहेत, अनेक माणूस आहेत बाबा. त्या वरती नाशिक साईडला कोळी समाजाचे लोक आहेत, कोळी समाजाचे माळुसरे. त्यांनी असा दावा केला उमरटला येऊन, तानाजी माळुसरे म्हणले आमच्या जातीचे, आमच्या जातीत. त्यांना सांगितलं तुम्ही ताम्रपत्र दाखवा, हे बघा हे तुमचं लिहिलंय, हे तुमचं ताम्रपत्र आहे, हा तुमचा इतिहास आहे, हा तुमचा पुरावा आहे. मी अजून वाचलं नाही तर मी अंदाज सांगतोय. अनेक जण म्हणले की तानाजी माळुसरे हे कोळी समाजाचे आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा पुरावा घेऊन ये, तुमचा पुरावा. अनेक वंशज आले, आजही अनेक वंशजांमध्ये भानगडे आहेत. नरवी तानाजी माळुसरे यांच्या माळुसरे परिवारामध्ये एवढ्या भानगडी बाबा आहेत की कोण म्हणतो आम्ही वंशज, दुसरा म्हणतो आम्ही वंशज. या भानगडीमध्ये आम्ही उमरटवाल्यांनी फार मोठी परीक्षा दिलेली. तर आम्ही काय वंशज नाही, आम्ही काय रक्ताचे वंशज त्यांचे नाही, पण आम्ही नात्यांचे वंशज आहोत. आम्ही त्यांच्या नात्यांचे वंशज आहोत, स्वराज्याचे वंशज आम्ही आहोत. आणि एकटे तानाजी माळुसरे किंवा एकटे शेलार मामा
काही लढले नाहीत. याचा पुरावा आम्ही आता येताना आमच्या सभागृहाने सांगितला. गुरुजी या ठिकाणी आहेत, डॉक्टर सालुंके सर या ठिकाणी आहेत. आम्ही येताना आता आमच्या सभागृहाने सांगितलं बाबा आम्ही की ज्या वेळेला इथे मी आता प्रश्न विचारला, इथं स्मशानभूमी होती, तर इथे माणसं का गाडतात. तर नवीन पिढी माझ्या सांगती आहे की प्रश्न करणारी पिढी आहे की इथे माणसं, आपल्या हिंदू धर्मात अग्निसंस्कार आहे, माणसं का पुरतात. तर त्या काळामध्ये जर माणसं कशी मरायची, महिने आपल्याकडं 6 महिन्यान 3 महिन्याने एखादा माणूस वार्धक्याने मरतं किंवा आजाराने मरतं, त्यावेळेला माणसं मारल्या जायची, मरत नव्हती. शत्रू कोण मारल्या जायचे, शेकडोनी मारल्या जायचे. मग शेकडो माणसं, जसं आता आपल्या देशाच्या सीमेवरती एखादा जवान मारला की ते तिथले मिलिटरीवाले त्या पेटीमध्ये भरून ते शेव आणतात आणि सन्मानाने त्या गावाला सुपूर्द करतात. हीच परंपरा पूर्वी होती महाराजांच्या काळात की त्या तिथे सैन्य मारल्या गेलं तर त्यांना एकत्र गोळा करणे आणि त्यांना सन्मानाने त्या गावात आणून त्यांचा सरदार सोबत संगती यायचा, महाराजांचे आदेश आहे, आणि त्यांचा सन्मान करायचा, त्या कुटुंबाला आधार द्यायचा. त्यावेळेला शेकडोनी माणसं ज्यावेळेला एका वेळेला त्यांचं जर अग्निसंस्कार केले तर त्यावेळेला एवढी व्यवस्था नव्हती. म्हणून त्याला पुरायचं त्याचं कारण असं होतं, शेकडो लोकांची जर अग्नी दिला, आपण जेव्हा सरण म्हणतो ते लावलं आणि त्याची ज्वाला वरती धूर झाला तर शत्रूला कळायचं की या ठिकाणी कोणतरी वस्ती राहते आणि शत्रू त्या ठिकाणी रात्रीचा हल्ला करून राहिलेल्या लोकांना मारायचं. म्हणून आपल्याकडं दफन हा विषय होता. दफन ही आपली संस्कार नाही, पण दफन हा संस्कार त्या दिवसापासून या ठिकाणी आला. येताना विचारलं, ते सर्व लोकांना सांगितलं, मामांच्या तलवारीचं दर्शन घेतलं. त्या शेलार मामांना या ठिकाणी वंदन करतो. आज मी बाबा तुमच्या पश्चात इथं अनेक वेळा येतो. परवा मी सांगितलं, तुमचं उदाहरण मी अनेक ठिकाणी देतो. तर प्रसंगामध्ये अडकलेला माणूस जो असतो त्याला मार्ग मिळवण्यासाठी जो हात धरेल त्याने त्या प्रसंगातून बाहेर निघण्यासाठी त्याचा हात ठरायचा असतो, हे बाबांचं म्हणणं आहे. आणि ते आपण आजपर्यंत करत आला, तुम्ही करत आला. म्हणून या ठिकाणी कितीतरी वर्षापूर्वी, मला तारीख सांगता येणार, साल सांगता येणार नाही, तपोनिधी स्वर्गीय गणेशनाथ बाबा गुरुवर्य या ठिकाणी येऊन तुम्हा सगळ्यांना, या कड्या कपरात राहणाऱ्या माणसांना, शिकारी करणारा, उघडी नागणी करणाऱ्या माणसांना, शिक्षण नसणाऱ्या, गांडळ असणाऱ्या माणसांना परमार्थाची व्याख्या समजून दिली. परमार्थामध्ये आपल्याला आणले. नुसता परमार्थ केला नाही, संतांचे सगळे उपकार सांगितले नाहीत, तर माणसाने माणसामध्ये कसं जगावं आणि वागावं ही या ठिकाणी बाबांनी या ठिकाणी सांगितलं. आणि तो वारसा मी त्यांना वंदन करतो. तो वारसा सद्गुरू तपोनिधी हनुमंत बाबा यांनी चालवलेला आहे. अखंड कुडपण, ज्या कुडपणमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून सजा द्यायची रायगडवाले करायचे, अलिबागचे पाटील कंपनी. जर एखाद्या शिक्षकाला सजा द्यायची असेल, एखाद्या कर्मचाऱ्याला सजा द्यायची असेल तर त्याची बदली कुडपणला व्हायची. कुडपणला रस्ता नव्हता. स्वर्गीय प्रभाकर मोरे यांच्या माध्यमातून बाबांनी तुमची नाव जोडून दिली आणि कुडपणला रस्त्याची सुरुवात झाली. प्रभाकर मोरे भाऊ प्रभाकर मोरे माजी मंत्री यांच्याशी तुमचं नातं बाबाने जोडून दिलं. तर माझ्या भक्त, माझे शिष्य, जिथे माझ्या वडिलांनी परमार्थाची मूर्त मेल रोवलेली आहे, त्या लोकांना अडचणीत ठेवता येणार नाही. म्हणून तुम्हाला राज्यकर्त्यांच्या दावणीला बांधले, म्हणजे त्यांच्या पदरात दिले आणि सांगितलं की तुम्ही यांचा विकास करा. ते बाबांनी केलं. नंतर प्रभाकर मोरे नंतर माणिकरावांच्या पदरात तुम्हाला दिले, ते बाबांनी दिले. ते राजकारणी नाहीये, पण तो माझ्या माणसांचा उद्धार झाला पाहिजे, माझ्या लोकांचा उद्धार झाला पाहिजे. आणि त्यानंतर माणिकरावानंतर भरतशेठ गोगोले यांच्या पदरात तुम्हाला टाकले. ते आज मंत्री आहेत आणि त्यांच्या पदरात अजून तुम्ही बाहेर निघाले नाही. निघायचं कारण नाही. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने रस्त्याचा मूळ जो प्रश्न होता तो संपला आणि मग अंतर्गत विकासाची तुमची गरज होती, मग पाण्याची योजना असेल, तुमच्या जे गाव आहे, ही वस्ती आहे, ती ह्या वशिष्ठ नदीच्या तीरावरती आहे. आणि इथे आमची माणसं वाहून जाऊ नये, रात्री अपघात होऊ नये म्हणून यांना पूर्णपणे संरक्षण मिळते. पायऱ्या तुमच्या जाताना तुमचे बाबा, मी सांगतो, माझा मतदारसंघ कणगुळ्यात सुरू होतो, भरतशेठचा मतदारसंघ रवाळजीला सुरू होतो, माझा त्यांच्या घराच्या कडेला सुरू होतो. तो कुडपणच्या वसन महाराजांच्या, वसन बुवांची पायरी शेवटची, ही शेवटचं मतदार सगळं टोक आहे. आणि त्या शेवटच्या पायरीवरती मागच्या 1 महिन्यापूर्वी मी गेलो
आणि जाताना मला दम लागला. आमच्या मंगेशनी त्या ठिकाणी पायऱ्या बनवल्या, जवळ 50-60 लाख रुपये खर्च करून. शेवटची पायरी वसंतबुवांची, पण जरा मंगेश वसंतबुवा आजारी आहेत, त्या पायऱ्या जरा मोठ्या बांधल्यामुळे त्यांना चढायला दम येतो, बरोबर ना? जात नाही त्या पायऱ्या. म्हणजे माझं बारीक निरीक्षण आहे, माझा बारीक लक्ष आहे. कार्यकर्त्यांनी जरी काम केलं, ते काम करतात छत्रपती शिवाजीरायाने जसं शेलार मामाने सूक्ष्म काम करून माझे भाचे वाचले पाहिजे असा विचार केला, तसं आपण तेच वारसा घेऊन आपल्या लोकांचा विकास करताना तो विकास लोकांची अडचण होऊ नये अशा प्रकारचा आपण करायला पाहिजे. याच्या पुढे थोडी थोडी देत आणि टप्पे घेऊन आमच्याकडे पैसे घेऊन वसंत बुवांना अडचण होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. कारण कुडपणमध्ये भरतशेठ गोगावले यांची एंट्री झाल्यानंतर, बाबा मी जरा वेळ घेतो, अडचण नाही ना? मी तुम्ही काय केलं हे मला सांगणं नाही ना, काय सांगा. बरोबर आहे. तुमचं तुम्ही सांगू शकत नाही. रस्ता कुठपर्यंत आला? रस्ता 3.5 किलोमीटर कार्पेट झाला, तर 4 किलोमीटर राहिला. परवा आम्ही 1 महिन्यापूर्वी माननीय मंत्री भरतशेठ गोगावले जेव्हा खाली आले पारायणाला मधला कुडपणमध्ये, तेव्हा ते पहिले त्या तिथे गेले आणि तिथून पुढे सगळे कार्यकर्त्यांनी पुढे 4 किलोमीटर राहिलेलं आहे त्यालाही मंजुरी देऊन आपल्याला पूर्ण जे तुमचा संकल्प आहे, तुमचा संकल्प आहे, लोकांचा काय मला माहिती आहे, कारण मी प्रशासनात काम करतोय. इतिहास मला माहिती आहे, राजकीय वारसा माझ्याकडे आहे, सामाजिक वारसा आहे आणि पारमार्थिक वारसा माझ्याकडे आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी काम करताना वडील जे जे करीत त्या नाम धर्म होते, आपण वडील आहात आणि आपण हा जो मानवी धर्म त्यांना अडचणीत मुक्त करण्यासाठी जो आमच्या समोर मांडलेला आहे ती पूर्ण करण्याची जबाबदारी, आपला आदेश आम्हाला शिवसावंत आहे भरतशेठने आम्हाला. त्यामुळे भरतशेठ मी ज्या वेळेला बाबा या ठिकाणी 2014ला उपाध्यक्ष होतो, वर्ण मला निवडून दिला होता, त्यावेळेला मी फेरफटका मारला इकडे, शासकीय माझा दौरा झाला. त्यावेळेला आमचा मामा चिकणे आहे बघा संघ, याला सुभाष जाधवची मिसेस जिल्हा परिषद सदस्य तिने 3 लाखाची विहीर दिली होती मध्ये, आणि तो नदीमध्ये बांधत होता. माझ्या दौऱ्यामध्ये मी बघितलं ही 3 लाखाची विहीर दगडाची बनते. मामा बरोबर ना? कुठे मामा? म्हणजे ही विहीर अरे उद्या वाहून जाईल पावसात, पहिला तिचा उपयोग काय? मग म्हणजे काय करायचे, पैसे 3 लाख, म्हणून 10 लाखाची बांध. मी सांगतो तुला, आपण तो आदेश केले 10 लाखाची, 8 लाख त्याला मंजुरी दिली, 6 लाख रुपये कटिंग जाऊन त्याच्या माझ्या घरात आणून त्याला कॅश दिली. अजून ती विहीर आहे. मला नव्हतं माहिती की मी इकडे निवडून लढेल, पण त्यावेळेला इथे आलो मी, इथे शाळा दिली, अंगणवाडी दिली. आमचे शेलारभाऊ आनंद आहेत, पुढे आम्हाला तो आशीर्वाद प्राप्त झाला. राजकारण आम्ही बोललो नाही, कारण माझ्या तालुक्यातलं गाव आहे, माझी भूमी आहे, या भूमीत माझा जन्म झालेला आहे आणि शेलार मामाचं गाव आहे, माझं देणं लागतं. शेलार आणि कळंबे आणि माळसरे हा एक परिवार आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही ती कामं केली. त्यावेळेला यांनी मला प्रश्न विचारला इथल्या ग्रामस्थांनी की भरतशेठ हे आमचे गुरुबंधू आहेत आणि अद्याप ते कुडपणमध्ये आले नाही. प्रभाकर मोरे आले, माणिकराव आले, भरतशेठ कुडपणमध्ये आले नाही. आमचे गुरुबंधू आहेत, आम्ही ऐकून आहोत, ते दिलदार आहेत, काम करणारे आहेत आणि आनंद गीतेही आले नाही. त्यावेळेला मी शब्द दिला की आपण सगळं भरतशेठ आणि आनंद गीतेंना दोघातल्या एका तरी मी या ठिकाणी आणील. म्हणजे सगळी कथा, आम्हाला इथं राजकीय स्थान नव्हतं, 20च मतं पडायची, 28 मतं. तरी तुमची कालावधी कुणाची आम्हाला माहिती नाही, पण 28 मतं पडायची. मुरली दरेकरला 28 मतं पडली आणि मुरली दरेकर हा तुमचा सेक्रेटरी होता इथं शाळेचा, तरी त्याला 28 मतं पडली होती 2007ला आणि मी वर्ण निवडून आलो होतो. आणि प्रभाकर पवार महाराज ते आले बघा, त्यांना 18 पडली होती. म्हणून सूक्ष्म आम्ही विचार केला की या लोकांना काम आपण जर केलं नाही तर ही लोक आपल्यासोबत येणार नाहीत. मी काम आम्ही केली, भरतशेठ गोगावले इथं आणले, यांची बैठक घडवली आणि हळूहळू हळूहळू जवळजवळ त्या देवीच्या साक्षीने सांगतो मी या ठिकाणी, बरडे देवीच्या 2500 कोटी रुपयाचा विकास निधी या 2-3 वर्षामध्ये भरतशेठने या ठिकाणी दिला. मामा बरोबर ना? 25 कोटी दिला. आणि तुम्ही मधल्या काळात मी आलो तर तुम्ही सांगितलं, आमच्या समोर साक्षीने सांगितलं, हात धरून सांगितलं की तुम्हाला जर तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर भरतशेठ गोगावले हे आता मंत्री आहेत आणि त्यांच्या पदरात मी तुम्हाला टाकतोय आणि हक्काने विकास तुम्ही या ठिकाणी करून घ्या. 3.5 किलोमीटरचा 5 कोटी रुपये देऊन रस्ता पूर्ण झालेला आहे. पुढच्याही कामाला आपण सुरुवात करतोय. आणि मग इथे अंतर्गत जो विकास राहिलेला आहे पूर्णपणे, एक धरण या ठिकाणी बाबा द्यायचं, इथं पाण्याचा प्रश्न आहे. मंत्री महोदय परवा सांगितलं की एक धरण बांधायचंय. त्या धरणाचं कारण हे आपल्याला मिनी महाबळेश्वर नुसतं बोलून जमणार नाही. कुठपण हे मिनी महाबळेश्वर इथं रोजगार निर्माण झाला पाहिजे, पुढची पिढी बाहेर गेली नाही पाहिजे, इथल्या इथं त्यांना स्थान मिळालं पाहिजे. इथे भविष्यामध्ये 5-10-20 वर्षानंतर इथे छोटे छोटे रिसॉर्ट बनली पाहिजे, हॉटेल्स बनली पाहिजे. जी भीमाचे काठे तिथलं जे स्थळ आहे की इथले जे पर्यटन पॉइंट आहे
हे या ठिकाणी डेव्हलप आहे. ह्याचा आराखडा आम्ही केलेला आहे आणि 50 लाखाचा शिवछत्रपती महाराजांचा पुतळा मंत्री महोदयांनी मंजूर केला आहे. परवा त्याचं भूमिपूजन आम्ही त्या ठिकाणी एका ठिकाणी केलं. त्याचंही काम लवकर भविष्यात होईल. आणि कुडपण जी भीमाची काठी आहे या ठिकाणी चायना टाईप ब्रिज एक काचेचा निर्माण करून तिथे लोक जातील. त्या भीमाच्या काठीला पूर्णपणे तटबंदी करून तिथं एखादा शेलार मामांचा किंवा छत्रपती संभाजीराजांचा पुतळा त्या ठिकाणी निर्माण करून पर्यटक त्या ठिकाणी जातील. त्यावेळेला खऱ्या अर्थानं कुडपणला रोजगार निर्माण होईल. आणि म्हणून आज आम्ही बाबा आपण येणार आम्हाला कळलं इथे आणि तुम्ही दुपारी जाणार आहात असंही आम्हाला कळलं. म्हणून बिजी शेड्यूल असून आम्हाला थोडा वेळ झाला. आम्ही प्रवचनाच्या अगोदर येणार होतो पण मी कधी फेटा बांधत नाही, बघितलं नाही ना. मी तेच बघतो यांच्या समोर बांधला. आज बांधला. मी तुम्ही फेटा कधीच नाही बांधला. प्रवचनाला कधीच फेटा बांधला नाही. त्यांच्या पूजेला फेटा बांधला. डोक्याने जायचं नाही. बरोबर आहे. त्यामुळे आज अजित पवार गेल्यामुळं आम्ही सगळेजण अखंड तालुका बंद ठेवलेला आहे. प्रचारही वेळ बंद ठेवला आहे. बिझी आम्हाला फक्त 7 दिवस आहेत बाबा निवडणुकीला. फक्त 7 दिवस आजपासून मिळाले. 7 दिवसात मला संवाद ते कुडपणपर्यंत पोहोचायचं आहे. आणि मग आज इथं येणं गरजेचं आणि मी आवर्जून आमच्या सगळ्या समूहात आमचे किशोर यादव आहेत, सगळे आमचे सहकारी या ठिकाणी आहेत. अविनाश शिंदे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. मी स्वतः बाबा 4थ्यांदा निवडणुकीला सामोरं जातोय. तुमचा आशीर्वाद जिथे असेल तिथे घेण्यासाठी मी आलो. आणि तुमचा आशीर्वाद घेताना ज्या भूमीमध्ये माझ्या हातून पूजा होते गेली 56 वर्षे सुभेदार नरवी तानाजी मालसरे आणि सर्व मामा यांची त्यांच्या समाधीला नतमस्तक होणं माझं काम आहे जन्मभूमीला. त्यासाठी या ठिकाणी आलो आणि अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आहे. तुमच्या सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी घेण्यासाठी आलोय. जास्त वेळ झालेला आहे. आपला आशीर्वाद आमच्या सोबत कायम राहावा. तिन्ही कुडपण आमच्याकडून तुमचा आदेश या ठिकाणी आदेशाचं पालन म्हणून या कुडपणचा विकास जास्त करण्याची संधी आम्हाला आपल्या आशीर्वादाने प्राप्त या लोकांच्याकडे करून मिळावी एवढी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण.